शरद पवार यांचं जीवन म्हणजे नेतृत्व, ध्येय आणि संघर्षातून उभी राहिलेल्या विजयानंतरची कथा। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त तारा न्यूजने घेतलेला हा छोटासा आढावा। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शरद पवारांचे नाव आढळ आहे, पण त्यांच्या जीवनातील काही घटना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खरा पैलू उलगडून दाखवतात। त्यापैकी एक घटना म्हणजे 1993च्या लातूर भूकंपाच्या वेळी दाखवलेला त्यांच्या नेतृत्वाचा अनोखा आदर्श। 30 सप्टेंबर 1993 रोजी महाराष्ट्रातील लातूर आणि उस्मानाबाद भागाला भूकंपाने हादरवले। या आपत्तीत हजारो लोक मृत्युमुखी पडले, लाखो लोक बेघर झाले आणि संपूर्ण जिल्हा उद्ध्वस्त झाला। अशा कठीण प्रसंगी शरद पवार मुख्यमंत्री म्हणून कसे वागले यावरून त्यांचे नेतृत्व दिसून येते। भूकंपाची बातमी मिळताच शरद पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्वतः घटनास्थळी पोहोचले। त्यांनी प्रशासनाला तात्काळ बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश दिले। आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीचं आवाहन केलं। भूकंपाच्या परिणामाची तीव्रता पाहून त्यांनी जागतिक स्तरावर मदतीचं आवाहन करत त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक देशांनी मदत पाठवली। पवार यांनी भूकंपग्रस्त भागात जाऊन थेट लोकांशी संवाद साधला। त्यांच्या नेतृत्वामुळे लोकांना आधार मिळाला आणि ते हळूहळू या संकटातून बाहेर पडू लागले। त्यांनी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आणि नंतर दीर्घकालीन पुनर्वसनाची योजना आखली। लातूर व उस्मानाबाद भागाच्या पुनर्बांधणीचे श्रेय त्यांच्या दूरदृष्टीला जाते। शरद पवार यांचे नेतृत्व हे संकटाच्या काळात लोकांसाठी कसे आधारवत ठरते हे या घटनेने सिद्ध होते। त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवले। त्यांच्या नेतृत्वाने केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशालाही संकटाशी लढण्याची प्रेरणा दिली। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या दूरदृष्टीला आणि कामगिरीला सलाम करतो। 1993च्या लातूर भूकंपातील त्यांच्या कार्याने लाखो लोकांना नवजीवन दिले। ते आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। धन्यवाद। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।